काय सांगाल, जी काही चोरी झाली आहे राम मंदिरामध्ये त्याबद्दल काय वाटतं? वाईट कुठे वाटतंय माहिती आहे? कुठे? हे राम मंदिर जेव्हा बांधलंय, पण ह्याचा सुरुवात कोणी केली आहे? आमच्या साहेबांनी, बाळासाहेबांनी. जेव्हा बाबरी मस्जिद तोडली तेव्हा शेपूट घालून काय बोलले? आम्ही तिथे नव्हतो. तेव्हा ठामपणे कोणी सांगितलं? बाळासाहेबांनी. आमचा शिवसैनिक होता तिथे. बरोबर आहे? राम मंदिर बांधलं असं ठामपणे असं ते सांगताय. सांगतात. ते असंच असतं ना, मुंह में राम बगल में छुरी, राम के नाम पे करते हैं चोरी. कसं पाहता? मी छाती ठोकून सांगू शकतो की राम मंदिर बांधलंय, पण हे आम्ही सुरुवात केलेली आहे. तसं ते रेटून बोलतात, खोटं बोलतात, पण रेटून बोलतात. या सगळ्या गोष्टी होत असताना राम मंदिरात चोरी होते, याकडे कसं पाहता? अरे मग कसं पाहताय म्हणजे आम्हाला माहितीच होतं काय चोरी होणार ते माहिती होतं. कसं कसं सांगा. हे सगळं पैसे जमा करायचं साधन आहे ते त्यांचं, आणि फक्त रामाचं नाव आहे. जसं आता पक्ष ओपन बाळासाहेबांचा फोटो लावून वोट चोरतात, तसं रामाचा फोटो लावून पैसे चोरतायत. अजून काय नवीन? तुम्हाला काय वाटतं? राम सोडलेलं नाही. काय? प्रभू रामचंद्राचं जे आपलं दैवत आहे तमाम हिंदुत्वाचं, त्यांची आभूषणं सोडलेली नाहीत. त्यांच्या पादुका, गळ्यातले हार, मुकुट हे सुद्धा त्या ठिकाणी जागेवर नाही आहे. मग हे ट्रस्ट करते काय? ही लूट नाही तर काय आहे? मग सांगा ना, ही लूट नाही तर काय आहे? याचा एकंदरीत जबाब कुणाला विचारला हवा? हे देशाचे पंतप्रधान आहेत ना, त्यांनी अजूनही यावर स्टेटमेंट दिलेलं नाहीये. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी स्टेटमेंट दिलेलं नाही. याची वाईट वाटते. एसआयटी आम्ही स्थापन केली आहे, पुढची हो, काही झाले की एसआयटी स्थापन झाली, काही झालं की लगेच चौकशी लावायची. आता एसआयटी स्थापन केली, बरोबर. हे ट्रस्टवर कोण आहे? ट्रस्टवर घ्या ना त्यांना ताब्यात, त्यांना चौकशी करा. आपोआप दूध का दूध पाणी का पाणी बाहेर होईल. पण ह्या संपूर्ण घटनेकडे पाहता तुम्हाला काय वाटतं? राज्यामध्ये जे सांगितलं जातं राम मंदिर हे भाजप सरकारने बांधलं, आणि त्याच नंतर आता जो परसेप्शन सेट झालाय, म्हणजे आता जी चोरी झालेली आहे, हे होत असताना तुम्हाला काय वाटतं? शंका आणि तुम्हाला एकंदरीत संशय कोणावर येतो? खरं पाहताना हे 6 जे गद्दार गेलेत ना, खासदार, आम्हाला काही वेळेला मनातून अशी शंका वाटती, ही जी लूट झाली आहे प्रभू रामचंद्राच्या मंदिरातली, तो पैसा तिकडे वळवला की काय? खासदारांकडे असं वाटतंय की आम्हाला की हा सगळा जो पैसा 20 कोटी 100 कोटी वाटलेले आहेत. कुणाला? खासदारांना? हा, खासदारांना. आणि ते रामाचं नाही तर ते या देशाचं काम होणार. नालायक निर्लज्ज लोक ते लोक. पहिला एक नारा होता, बच्चा बच्चा राम का, जन्मभूमि का काम का. आता नारा झाला, पैसा पैसा मंदिर का, बीजेपी के काम का. मग एकंदरीत तुम्ही थेट आरोप करताय की भाजपने जा पैसा चोरलाय? आणि आपको सत्ता कोणाची आहे? सत्ता कोणाची आहे? भाजपचीच आहे ना? ऑफकोर्स. मग कोण होणार? पैसा चोरून पक्ष खरेदी केले, पैसा चोरून राम मंदिरचा पैसा चोरून पक्ष खरेदी केले, आणि सगळे पक्ष खासदार खरेदी केले, सगळे पैसे आले कुठून? खासदार खरेदी करून त्यांनी देशाला लुटून त्यांनी सत्ता चालवलेली आहे. आजची ही आरती, रामरक्षा आरती किती गरजेची आहे? काय गरजेची आहे म्हणजे गरजेचीच आहे, कारण सत्ता जर अशी चोरी करायला लागली तर पब्लिकाने करायचं काय? देवाला सोडत नाही तर माणसाला काय सोडतील? लोकांचा संयम आता सुटलेला आहे. तुम्ही पेपर फोडता, पण आता जेव्हा राम मंदिरातले पैसे तुम्ही चोरलेले आहेत, हे लोकांचा आता संयम संपलेला आहे. साहेब आलेले आहेत, आता साहेबांचं आपण ऐकायचं आहे थोडा वेळ साहेबांकडे. आपल्यासोबत आणखीन काही शिवसैनिक आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. काय सांगाल, आज रामरक्षा आरतीसाठी रामरक्षा आरतीसाठी आलेलात का? हो, त्याच्यासाठी चालू आहे. कसं पाहता? एकीकडे मंदिर बांधलं जातं, त्याच नंतर काही वर्षात त्या मंदिरामध्ये चोरी होते. बघा, तुम्हाला एक माहिती आहे का, दंगल वगैरे आणि जे काही घडलं, अयोध्याचं जे काही कांड घडलं गेलं, त्यामध्ये हे शिवसैनिक होते ना, त्यांनीच हा पुढाकार घेतलेला होता. भाजपने नव्हता पुढाकार घेतला असं म्हणायचं. पण बाळासाहेब ठाकरेंनीच तर त्याचं हे घेतलं ना, जबाबदारी त्यांनी घेतली ना. अगदी. मग त्यावेळेला शिवसैनिक नव्हते का त्याच्यामध्ये? होते ना. मग त्यावेळेला त्यांनी आता जे मंदिर बनवलं, त्यावेळेला ह्या लोकांनी चंदा नाही दिला. आम्ही पण चंदा दिलाय, आम्ही पण लोकांना दिलं आहे का? हा, चंदा दिलेला आहे का? तेच तर म्हणतो ना की तो पैसा कुठे आहे, त्याचा हिशोब कुठे आहे? पीएम फंडातला हिशोब देत नाहीये. कोरोनाच्या काळामध्ये लोकांनी चंदा नाही दिला का? त्याचा पण देत नाही, ह्याचा पण देत नाही. म्हणजे कोणाचं काय आहे? म्हणजे काय, कुठलं सरकार कोणाच्या ह्याच्यानी चालतंय? कोणाच्या विश्वासावर चालतंय? कुठल्या कानूनवर चालतंय? काहीच नाही. म्हणजे आम्ही काय मागायचंच नाही, आणि मागितलं की आम्ही सगळे दहशतवादी. म्हणजे आता आम्ही दहशतवादी झालो, अगोदर आम्ही हिंदू होतो. उद्धव ठाकरे म्हणाले होते की हे सगळे पैसे हे आमदार फोडण्यासाठी, खासदार फोडण्यासाठी वापरले जातात. नक्कीच आहे, हे नक्कीच आहे.
मग पैसा गेला कुठे? पैशाचा हिशोब द्या ना मग. ते म्हणतात SIT लावली आम्ही, SIT स्थापन. अरे SIT असे किती झाले अजूनपर्यंत? आमच्या शिवसेनेचा निकाल नाही लागत आहे. आज गेली कित्येक वर्ष झाले. लागेल का शिवसेनेचा निकाल लागेल वाटतं? मला वाटत नाही, पण न्याय न्यायतेवर अजून पण विश्वास आहे. आणि हा सत्ता पलट झाल्यानंतरच होणार आणि त्यांना त्याची अद्दल घडवली जाणार. बरोबर.